हॅलो, मी वैष्णवी डे 12मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सो आज शेअर करेल तुमच्या सगळ्यांची आवडते ती पाणीपुरीची रेसिपी. सो इथे सगळ्यात आधी ग्रीन चिली, कॉरिएंडर आणि जिंजरची फाईन पेस्ट करून घेतली आहे. त्यात 1 बॉटल मी थंड पाणी ॲड केलं आहे. त्याच्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत काळं मीठ, सेंधव मीठ, पाणीपुरी मसाला, चिली फ्लेक्स, लिंबूचे स्लाईस, चाट मसाला, काळं मीठ, हिंग आणि पुचका मसाला, जलजिऱ्याचं पावडर आणि थोडंसं आपलं चिंचाचं पाणीसुद्धा मी त्यात ॲड केलेलं आहे. कारण की चिंचाचं पाणी थोडंसं त्याच्यात स्वाद म्हणजे आपण बदल होतो. तर पुढे मी तुम्हाला सांगते की जे चण्याचा आणि बटाटे मी शिजवून घेतले होते आणि त्यात चण्याचा आणि बटाट्याच्या मावात मी ॲड केलं होतं. थोडीशी कोथिंबीर, ग्रीन चिलीची पेस्ट, चाट मसाला, काळं मीठ आणि आपलं हे हिमालयन पिंक सॉल्ट ते ॲड केलं होतं. त्याच्यानंतर थोडासा लिंबूचा रससुद्धा ॲड करा. त्याच्यानंतर आपण गोड पाणी बनवणार आहोत. तर गोड पाणी कसं बनवायचं आहे, त्याच्यात आपला थोडंसं हे चिंचाचं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात थोडंसं गूळ टाकायचं आहे, त्या लाल मिरचीची पावडर टाकायची आहे, पाणीपुरीचा थोडासा मसाला ॲड करायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकून 5 मिनटं त्याला होऊ द्यायचं आहे स्लो गॅसवर. त्यानंतर 5 मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि रेडी आहे तुमचं चिंचाचं पाणी. तर पुचका मसाला कसा बनवला होता, जे अख्खं आपलं कॉरिएंडर येतं ना, ते थोड्याशा सुक्या लाल मिरच्या आणि जिरं त्याला 2-5 मिनटं रोस्ट करून घ्यायचं आणि त्याची एक पेस्ट बनवायची, म्हणजेच पावडर बनवायची. तोच होता आपला पुचका मसाला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.